हॅलो माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, तर कशा आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही खूप आनंदी असाल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉल लावण्याच्या 5 टिप्स सांगणार आहे. त्यामुळे तुमची फॉल व्यवस्थित लावून तयार होईल. तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, एक कमेंटसुद्धा नक्की करा. सर्वात आधी फॉलला धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर फॉलला प्रेस करा. प्रेस केल्याने आपल्याला फॉल व्यवस्थित लावता येईल. आणि त्यानंतर तुम्ही एका साईडला साडीला पिको लावता, कारण एका साईडला आधीच काहीतरी लेस वगैरे किंवा काट असतो, त्यामुळे नेहमी एकाच बाजूने आपल्याला पिको करायचा असतो. त्यामुळे आपल्याला साडीला ज्या साईडने आपल्याला पिको करायचा आहे त्या साईडला आपल्याला एकदम सरळ रेषेत कापून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला पिको व्यवस्थित गोल आणि चांगला दिसतो. आता साडीच्या काठाला व्यवस्थित फॉल लावून घ्यायची आहे. तुमच्याकडे पिको असेल तर पिकोनी लावू शकता किंवा मग साध्या शिलाई मशीनने सुद्धा एका साईडला तुम्ही साडीला फॉल लावू शकता. दिसते त्याप्रमाणे मी एका साईडने टाके मारून घेत आहे आणि सुईने अशा प्रकारे मी दोऱ्याने टाके ओढून घेते. दोरा ओढल्यानंतर आपल्याला त्यावरून एक हात नक्की फेरायचा आहे, जेणेकरून आपला धागा जमा झाला पाहिजे नाही. आणि व्यवस्थित पुन्हा अशा प्रकारे फॉल मी सरकवून घेतली. टाके मारत जायचे आहे. आता टाका असा असला पाहिजे की वरून जाडा आणि खालून बारीक. खालून सुई वर काढताना एकदम बारीक टाका घ्यायचा आहे आणि वरून जाडा आला तरी चालते, कारण खालच्या साईडला म्हणजे आपल्याला सरळ बाजूच्या साईडला व्यवस्थित असा बारीक बारीक टाके येते आणि वरच्या बाजूला जाडे आले तरी चालतात, कारण ते दिसत नाही. आता फॉलला जर दोरा वगैरे असा जमा झाला असेल तर त्या दोऱ्याला व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा आहे. फॉलच्या शिलाईला जो दोरा असतो तो कधीकधी धुतल्यानंतर तो असा आवरला जातो आणि ते आवरल्यानंतर आपण जसंच्या तसं जर फॉल लावली तर साडी जमा झाल्यासारखी होते. फॉल व्यवस्थित दिसत नाही, अशी फिनिशिंग येत नाही. फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला साडी नेहमी एका बाजूला हात ठेवूनच आपल्याला इथे साडीला टाके मारून घ्यायचे आहे. टाके मारून घेतल्यानंतर दोरा आपण ओढतो तेव्हा दुसऱ्या साईडला साडीवर हात ठेवून घ्यायचा आहे. पूर्ण दोरा ओढल्यानंतर एकदा त्या दोऱ्याला सरळ करायचा आहे हात फिरून. अशा प्रकारे हात फिरून सरळ करायचा आहे, जेणेकरून आपल्या खालच्या बाजूला व्यवस्थित फिनिशिंग येते. आणि असे छोटे छोटे टाके मारून पुन्हा वर काढून घेते. त्यानंतर पुन्हा बारीक बारीक टाके मारून खालच्या बाजूला बारीक घ्यायचे आहे आणि वरच्या बाजूला जाडे आले तरी चालते. आता मी अशी व्यवस्थित इथे दोरा ओढून पुन्हा दोरा ओढून घेते. माझा हा दोरा शेवटपर्यंत कधीच गुंतत नाही, कारण की मी त्या दोरा ओढायच्या वेळेस एका बाजूला हात ठेवते आणि दुसऱ्या बाजूला दोरा ओढते. आता ही माझी पूर्ण फॉल लावून तयार होत आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. जय श्रीराम, राधे राधे, टेक केअर. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.